नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. वारकरी सेवक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे, शिक्षित झालो पण सुसंस्कृत झालो का? संत तुकाराम महाराजांच्या विचारातून आणि प्रकाशातून आज आपण पाहू. भारतीय संस्कृतीला हजारो वर्षाची परंपरा लाभली आहे. या संस्कृतीमध्ये अध्यात्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, संत परंपरा आहे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संदेश देणारी एक समृद्ध विचारधारा आहे. पण या इतिहासाकडे प्रामाणिकपणे पाहिले तर आपल्याला हेही मान्य करावे लागेल की समाजामध्ये अनेक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि विषमता आणि सामाजिक भेदभाव याचे मोठे जाळे निर्माण झाले होते. एक काळ असा होता की समाजातील मोठा वर्ग अशिक्षित होता. जन्माच्या आधारावर माणसाची किंमत ठरली जात होती. स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवले जात होते. अज्ञान आणि रूढी परंपराच्या ओझ्याखाली सामान्य माणूस दबला गेला होता. अशा काळात समाजाला जागे करणारे समाजसुधारक पुढे आले. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांनी शिक्षण, समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजासमोर ठेवला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाकडे पाहताना त्यांच्या पूर्वीच्या संत परंपरेचे योगदान आपण कसे विसरू शकतो? आणि त्या संत परंपरेमध्ये एक नाव अत्यंत ठळकपणे समोर येते, संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज हे केवळ भक्तीचे संत नव्हते, ते समाजाला आरसा दाखवणारे संत होते. त्यांनी माणसाच्या बाह्य रूपापेक्षा आचरणाला महत्व दिले. त्यांनी दंभ, अहंकार, दिखावा, अन्याय आणि खोट्या प्रतिष्ठेला नाकारले. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांचे विचार आजच्या काळातील पिढीला तितकाच जिवंत वाटतात. संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या ओळींमध्ये सुसंस्कृत समाजाची संपूर्ण व्याख्या दडलेली आहे. आज आपण कोणाला मोठा माणूस म्हणतो? ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे मोठे पद आहे, की जो रंजल्या गांजलेल्या माणसांच्या दुःखात उभा राहतो. तुकाराम महाराज सांगतात, जो दुःखी माणसाला आपला मानतो तोच खरा साधू आणि देवही तेथेच आहे. मग आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, आज आपल्या शिक्षणामुळे आपल्या मनात दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव निर्माण झाली आहे का? शिक्षण वाढले पण माणुसकी वाढली का? आज आपण सुशिक्षित झालो आहोत हे नक्की खरं आहे. मोठमोठ्या शाळा आहेत, मोठमोठे महाविद्यालय आहेत, मोठमोठी विद्यापीठे पण आहेत. अनेक मोठमोठ्या इमारती या उभ्या राहिलेल्या आहेत. मोबाईलच्या एका क्लिकवर जगाचे ज्ञान उपलब्ध आहे. आपण अवकाशात पोचलोय, चंद्रावर, मंगळापर्यंत. भारताने तर एकाच प्रयत्नामध्ये मंगळापर्यंत झेप मारली. पण या सगळ्या प्रगती बरोबर एक प्रश्न मात्र कायम उभा आहे, आपल्या ज्ञानाबरोबर आपली माणुसकी वाढली का? कारण पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, मोठी नोकरी मिळवणे म्हणजे संस्कार नव्हे, इंग्रजी बोलता यावे, इंग्रजी बोलता येणे म्हणजे सुसंस्कृतपणा नव्हे. मला तर इंग्रजी अजिबातच येत नाही, म्हणजे मी सुसंस्कृत आहे असा माझा दावा नाही. खरा सुशिक्षित माणूस तोच ज्याच्या ज्ञानामुळे त्याचा अहंकार कमी होतो आणि माणुसकी वाढते. तुकाराम महाराजांनी बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरणाच्या शुद्धीला महत्व दिले. आज आपण धर्माच्या नावाने मोठमोठे कार्यक्रम करतोय, भक्ती करतो, कीर्तन ऐकतो, अभंग म्हणतो,
पण त्या भक्तीचा परिणाम आपल्या वागण्यात दिसतो का? जर मंदिरात देवाला नमस्कार करून बाहेर पडल्यावर आपण एखाद्या गरीब माणसाचा अपमान केला तर आपल्या भक्तीचे काय झाले? जर आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणत असू आणि आपल्या मनात दुसऱ्या माणसाबद्दल द्वेष ठेवत असू तर आपण तुकाराम महाराजांचा विचार स्वीकारला आहे असे म्हणता येईल का? तुकाराम महाराजांचा प्रश्न आजही आपल्या समोर उभा आहे. भक्ती फक्त ओठावर आहे की आचरणातही आहे? तुकाराम महाराजांचा आणखी एक अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर अभंग आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि पक्षीही स्वस्वरे आळविती. हा अभंग केवळ निसर्गप्रेमींचा नाही बरं का. तो माणसाला आपल्या सभोवतालच्या सृष्टीशी नाते जोडायला सांगतो. ज्या संताला वृक्ष आपले नातेवाईक वाटतात, पक्ष्यांचा आवाज आपला वाटतो, त्या संतांच्या विचारामध्ये किती व्यापकता आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा अभिमान बाळगतो, पण त्याच वेळी आपण निसर्गाची हानी करत असून झाडे तोडत असू, पाणी वाया घालवत असू, तर आपण खरोखर प्रगत झालो आहोत का? विज्ञानाने आपल्याला शक्ती दिली, पण त्या शक्तीचा योग्य वापर करण्याची संस्कृती आपल्याकडे असायला हवी. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. हा विचार आजच्या शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आज शिक्षण म्हणजे अनेकदा नोकरी, पगार, करिअर, स्पर्धा एवढ्या पुरते मर्यादित झाले आहे. पण शिक्षणाचा खरा हेतू काय? माणसाला विचार करायला शिकवणे, सत्य असत्य ओळखायला शिकवणे, योग्य अयोग्य यातील फरक समजावणे ही सर्वात महत्वाची गोष्ट. माणूस म्हणून जगायला शिकणे आणि शिकवणे. जर शिक्षण घेतल्यानंतरही माणूस दुसऱ्याला माणूस म्हणून संबोधू शकत नाही, दुसऱ्या माणसाचा द्वेष करत असेल, तर आपल्याला आपल्या शिक्षणाच्या अर्थाचा पुन्हा विचार करावा लागेल. समाज सुधारकांनी दिशा दिली आहे, आता जबाबदारी आपली. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा विचार दिला. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी संघर्ष केला. राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक न्यायासाठी काम केले. डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यावर आधारित संविधान दिले. आणि त्याआधी संत परंपरेने माणसाच्या अंतःकरणाला जागे करण्याचे काम केले. संत तुकाराम महाराजांनी समाजाला सांगितले, माणसाच्या मोठेपणाची खरी कसोटी त्यांच्या पदात नाही, संपत्तीत नाही, बाह्य दिखाव्यात नाही, त्यांच्या आचरणात आहे. म्हणूनच समाज सुधारकांनी आपल्याला एक दिशा दिली. आता त्या दिशेनं चालण्याची जबाबदारी आपली. आपण सुशिक्षित झालो, पण सुसंस्कृत झालो का? आज आपल्या हातात मोबाईल आहे, पण आपण त्याचा वापर ज्ञानासाठी करतो की द्वेष पसरवण्यासाठी? आपल्याकडे शिक्षण आहे, पण आपण दुसऱ्याच्या मताचा आदर करतो का? आपल्याकडे पैसा आहे, पण आपण गरिबाच्या दुःखाकडे पाहतो का? आपल्याकडे धर्म आहे, पण आपल्या धर्मातून माणुसकी निर्माण होते का? आपण संतांचे अभंग म्हणतो, पण ते अभंग आपल्या आचरणात उतरतात का? हा प्रश्न दुसऱ्याला विचारण्यापेक्षा आपण स्वतःला विचारला पाहिजे. वारकरी परंपरेचा खरा संदेश, वारकरी परंपरेचे वैशिष्ट्य हेच आहे की ती केवळ विठ्ठलाच्या दर्शनाची परंपरा नाही, ही माणसाला माणसाशी जोडणारी परंपरा आहे. वारीमध्ये श्रीमंत गरीब, लहान मोठे, गाव शहर असा भेद न ठेवता लोक एकत्र चालतात. टाळ मृदंगाच्या नादात अभंग होतो, ज्ञानोबा तुकोबारायांचा जयघोष होतो आणि हजारो माणसे
एकाच दिशेने पंढरीकडे चालतात, ही केवळ पायाची वारी नव्हे, ही मनाला माणुसकीच्या दिशेने नेणारी वारी आहे. आणि म्हणूनच आपली जबाबदारी आहे की आपण केवळ अभंग ऐकू नयेत, तर अभंगामागचा विचार समाजापर्यंत पोहोचवावा. शेवटचा प्रश्न, आज आपण सुशिक्षित आहोत, हे नक्कीच आपल्या समाजाचे मोठे यश आहे. पण आता पुढचा टप्पा कोणता? सुशिक्षित समाजातून सुसंस्कृत समाजाकडे जाण्याचा, जिथे माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळेल, जिथे गरिबाला तुच्छ समजले जाणार नाही, जिथे स्त्रीला सन्मानाने वागवले जाईल, जिथे जात पंथ धर्म भाषा आणि संपत्तीच्या भिंती माणुसकीपेक्षा मोठ्या ठरणार नाहीत, जिथे ज्ञानाबरोबर विवेक असेल, शिक्षणाबरोबर संस्कार असतील आणि भक्तीबरोबर माणुसकी असेल. त्याचप्रमाणे अभंगाबरोबर आचरण असेल. कारण संत तुकाराम महाराजांचा विचार आपल्याला एक गोष्ट शिकवतो, माणूस मोठा त्याच्या जन्माने होत नाही, तो मोठा होतो आपल्या कर्माने, विचाराने आणि माणुसकीने. म्हणून आजचा प्रश्न पुन्हा एकदा, आपण फक्त सुशिक्षित होणार आहोत की सुशिक्षित आणि सुसंस्कृत होणार आहोत? हा प्रश्न माझा नाही, हा प्रश्न तुमचाही नाही, बर का? हा प्रश्न संपूर्ण समाजाचा आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भाषणात नाही बर का, आपल्या आचरणात आहे. हा संदेश श्री जगद्गुरु तुकोबा यांचा आपण सर्वांच्या मनापर्यंत पोचूया. जय जय रामकृष्ण हरी, जय विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी.